हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। माहितीत अंतर्गत कलह टाळा, एकोप्यानं काम करा। बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मंत्री आमदारांना सूचना। तिकीट कापलेल्या खासदारांचे पुनर्वसन करण्यावरही बैठकीमध्ये मंथन। भाजपमध्ये पुन्हा येणं, एकनाथ खडसेंसाठी मोठं बक्षीस। चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, तर फडणवीसांचा विरोध नाही। खडसेंना यायचं असल्यास समिती विचार करेल, बावनकुळेंचं वक्तव्य। एकनाथ खडसे 9 एप्रिलला भाजपमध्ये येणार। खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत मंत्री गुलाबराव पाटलांकडून संकेत। भाजपमध्ये गेल्यास एकनाथ खडसेंची राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता, तर मी पवारांच्या पक्षातच राहणार। खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनंतर रोहिणी खडसेंचं ट्विट। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत माहिती नाही, पण खडसे बऱ्याच दिवसांपासून दबावात। पवार गटाचे नेते जयंत पाटलांचं वक्तव्य। संजय राऊतांसह चंद्रहार पाटील सांगलीहून मुंबईला रवाना होणार। आज किंवा उद्या सांगलीचा तिढा सुटेल। राऊतांची माहिती, सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच कायम। संजय राऊतांनी नौटंकी बंद कराव्यात, राऊतांनी लहान कार्यकर्त्यांप्रमाणे बोलू नये। सांगलीचा प्रश्न चर्चेतून सोडू, नाना पटोले आक्रमक। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना धक्का, पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण मानेंसह सोनाई ग्रुपचे संचालक दशरथ माने अजित पवार गटामध्ये जाणार। सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार। पुण्यामध्ये सुनेत्रा पवार आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांची भेट, दोघांकडून एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।